नाही, आजची जी आमची चर्चा होती ती आमच्या मतदारसंघ साठीच होती. तसं पाहायला गेलं तर वरळीतले जे आमचे स्थानिक विषय आहेत, मग सेंचुरी मिलची आमची ट्रान्झिट असो किंवा सेंचुरी मिलचं जे रिडेव्हलपमेंट आहे, तिकडच्या स्थानिकांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, मग कुठे पाण्याचा प्रश्न होता, कुठे शाळेचा प्रश्न आहे, या विषयावरच चर्चा झाली. तर वरळीचे आमचे सुनील शिंदेजी, मी, किशोरीताई आहेतच आणि आमचे सगळे नगरसेवक स्थानिक घेऊन आलेलो. मोकळ्या जागेचा खास करून मुद्दा चर्चेत आहे. आपण काही ठिकाणची मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्या मोकळ्या जागेंचा लढा हा फार मोठा आहे. हा महापालिकेच्या पेक्षा जास्ती मोठा मोकळ्या जागेंचा विषय आहे, कारण काही म्हाडा येतं, काही MMRDचे प्लॉट्स आहेत आणि आपण पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांबरोबर हा लढा सुरू आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः आपल्या मित्रांना किंवा भाजपच्या आमदारांना 16 एकर जागा मुंबईतल्या मोकळ्या जागेंच्या जवळपास फुकटात देत आहेत. म्हणजे तो जो एक अंधेरीतला प्लॉट दिलेला आहे, जवळपास 400 कोटीचा प्लॉट 21 लाखात दिलेला आहे आणि 21 लाख पर इयर म्हणजे काहीच नाही. 2 म्हाडाचे प्लॉट फ्री ऑफ कॉस्ट दिले. त्याच्याविरुद्ध आमचा मोर्चाची तयारी सुरू आहे. मुंबईत अनेक लोक जे राजकारणाच्या पलीकडे असतात ते देखील या मोर्चात येणार आहेत आणि लवकरच ती तारीख आम्ही जाहीर करू. दुसरं म्हणजे जो आमचा नेव्हिल डिसूजा फुटबॉल प्लॉट आहे, तो फुटबॉल टर्फ आहे, तिथे देखील आज कोर्टातून एक चांगली ऑर्डर मिळाली आणि कोर्टाने सांगितलेलं आहे की पुढचं हिअरिंग होईपर्यंत महापालिकेने काही ॲक्शन घेऊ नये. कचऱ्याचा प्रश्न वरळी प्रभादेवी दादरमध्ये महत्त्वाचा होता. कंत्राटदार बदलल्याने कचरा कंत्राटदार हा दिल्लीवरनं आला असं आम्हाला कळतं, एका मोठ्या मंत्र्याचा माणूस आहे असं आम्हाला कळतं. पण ह्याच्याही पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही, आपल्याला आठवत असेल 2-3 दिवसापूर्वी मोठा एक मोर्चा काढला होता वॉर्ड पुरतं आणि आता जर तिथे काही थांबलं नाही तर आम्हाला मुंबईतून मोर्चा हा महापालिकेवर आणायला लागेल. आणि त्याची तुम्ही एकीकडे मुंबई महानगरपालिकेत येतात, विविध विषयासंदर्भात बैठक आहेत, दुसरीकडे तुमचे निकटवर्ती एकेकाळी असणारे सचिन अय्यर देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत मुंबईच्या प्रश्नांसंदर्भात आणि नगरसेवकांच्या बैठका देखील घेत आहेत. चांगलं. आणखी सुधार समितीमध्ये आता पुन्हा एकदा म्हणजे मुंबई अध्यक्ष भाजपचं पत्र देतात आणि मग तो प्रस्ताव येतो आणि मग त्या भूखंडावरचं आरक्षण बदललं जातं. पुन्हा पुढच्या सुधारणा पण तेच. मुद्दा हाच आहे की भाजपने सर्व मुंबईतल्या जागा ढापायला हाती घेतलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल 16 एकर असतील किंवा आमचं फुटबॉलचं टर्फ असेल किंवा कुठे कुठे अजून काय काय, प्रभादेवीमध्ये देखील मध्यंतरीच्या काळात आम्ही पाहिलं असेल महेश सावंतजी असतील, निशीजी असतील, या दोघांनी तिथे लढा दिला. अनेक मोकळी मैदानं आता बिल्डरांच्या घशात घालायची, कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालायची, हा डाव जो बीजेपीने साधलेला आहे त्याला आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणारच. मोठं आंदोलन कितीही मोठं असलं तरी ते आम्ही करू. महामार्गाविषयी तुम्ही आज ट्विट केलं, कंत्राटदारांनी काल राज ठाकरे यांनी देखील पाहणी केली, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे. त्यानंतर आज तुम्ही मी मुंबई गोवा महामार्गासाठी किंवा इतर महामार्गांसाठी साधी सूचना दिलेली आहे की खड्डे बुजवायला इथेनॉलचा वापर करा, लवकर बुजतील. कमीत कमी खिशातले खड्डे तरी त्यांच्या कमी होतील. आणि ती जी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे, कसं या सगळ्या? नाही, आम्ही छोटी लोक तर आम्ही आयुक्तांना भेटायला येतो. भाजपच्या वतीनं 17 तारखेपर्यंत विविध ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित केली जाणार आहे. आज मुंबईमध्ये वरळीमध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष देखील उपस्थित. वरळीमध्ये आता गेले 5-6 वर्ष मुख्यमंत्र्यांना सतत यावं लागतं. चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. कोस्टल रोड आम्ही कसा बनवला आहे तो देखील बघून घ्या, BDD आम्ही प्रोजेक्ट कसा केला तो देखील आम्ही बघून घ्या. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज यांना तिरंगा आठवला. जेव्हा तिरंगा रॅली देशभरात होत होती, जेव्हा तरुण मुलं मुली रस्त्यावर येत होते, तेव्हा तुम्ही सगळी जे काही बळ होतं ते वापरलं त्यांच्यावर. तुम्ही लाठीचार्ज केला त्याच्यावर, म्हणजे त्या लाठ्यांमध्ये खिळे होते, टिअर गॅस तुम्ही त्यांच्यावर मारलेला आहे, तुम्ही AK-47 चालवली, तेव्हा तिरंगा आठवला नाही तुम्हाला? एक मिनिट, एक असं एकीकडे पालिकेकडल्या ठेवी मोडल्या जातात आणि दुसरीकडे मुंबईकरांना मूलभूत सुविधा पालिकेला मिळत नाहीत असं देखील. बघा, एक आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे 1997 पासून 2022 पर्यंत ठेवी आम्ही ह्याचसाठी बनवल्या होत्या की आपण वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टवर ह्यांचा वापर करू शकू. एक अर्थात आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड, आमचा प्रोजेक्ट आहे. प्रधानमंत्री नंतर येऊन बोलून गेले की आम्ही गिफ्ट देतो. त्यांनी गिफ्ट दिली नाही, मुंबईचा पैसा होता तो आम्ही वाचून ठेवला होता. दुसरी गोष्ट कोस्टल रोड, STP, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्यासाठी आम्ही ठेवी केल्या होत्या. आणि अर्थात महानगरपालिकेचा जो स्टाफ आहे, पगार असेल, पेन्शन असेल, ह्याच्यासाठी केलं होतं, BST साठी केलं होतं. आता आपण पाहतोय ठेवी तर मोडल्या जात आहेत, कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात जात आहेत, पण रस्ते तसेच्या तसेच. मध्यंतरी तो मृणालताई गोरे फ्लायओव्हर तुम्ही पाहिला असेल, 4 तासात कसा तो उकडून आला पुढे. असेच सगळे हे जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की सगळीकडे भ्रष्टाचार हा दिसायला लागलेला आहे. आधी गाडी, बंगला, टॅब, अनेक मुद्दे जे आहेत ते महापालिकेत सातत्याने चर्चेत पाहायला मिळतात. आता नव्याने टॅबचा मुद्दा. टॅब कोण ठेवणार याच्यावर? आता यांचं टॅब चालूच आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही जेव्हा आमचं सरकार होतं मुंबई महानगरपालिकेत, आमचे महापौर असायचे, आम्ही शाळेंवर फोकस केलेला. शाळेंच्या विद्यार्थ्यांना 5 वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये आम्ही टॅब्स दिले होते. पहिला फोकस हा शाळेंचा होता. आता आपण पाहतोय जवळपास 1.5 महिना झाला की जास्तीत झाला शाळा सुरू होऊन, अजून गणवेश मिळाले नाही आहेत, अजून ते 27 वस्तू मिळाल्या नाही आहेत अनेक शाळांना.
पण स्वतःसाठी टॅब, बंगला, गाडी हे सगळं मागतात. हा फरक आहे दोघांमध्ये. कोळी बांधवांचं आपण पाहिलं असेल, आम्ही सीमांकन आमच्या काळात त्याला जास्ती अधिकचा वेग दिला होता. त्यानंतर अजूनही अनेक ठिकाणी जिथे जिथे कोळीवाड्यांमध्ये SRA घोषित करण्याचा प्रयत्न होतो तिथे आम्ही कोळी बांधवांसोबतच राहतो. तिसरी गोष्ट म्हणजे धारावीमध्ये अदानीचे लोक अजूनही कोळीवाड्यात घुसून ती जागा कमी करण्याचा प्रयत्न करतात. तिथे आम्ही लढा देतो आणि जिथे जिथे भाजप ह्या जागा ढापू इच्छिते आम्ही तिथे लढत राहू. किशोरीताई त्या दिवशी पहिल्या दिवशी गेल्या होत्या आणि महत्वाची गोष्ट हीच आहे बघा, एक गोष्ट खरी आहे की आपल्या मुंबईमध्ये किंवा कुठेही जिथे जिथे कचरा समुद्रात फेकला जातो तिथे तो कचरा परत लाटेसोबत येणार. पण जेवढी लोक ही ऑन पेपर हायर्ड आहेत तो कचरा स्वच्छ करण्यासाठी, साफ करण्यासाठी, हे खरोखर तिथे कॉन्ट्रॅक्टर बसवत आहेत का? जिथे 60 लोक दाखवतात तिथे 6 लोक असतात, तिथे 20 लोक दाखवतात 2 लोक असतात. त्याचा पण एक आपण आढावा घ्या आणि त्याच्यात तुम्हाला भ्रष्टाचार कळेल काय तो.